हे पाणी ड्रेनेजचं तुमच्या टेबलवरती ओतलं जाईल. होणाऱ्या परिणामाला जबाबदार तुम्ही असाल. पण पाणी ओतायला येणार का? येणार ना? येणार. लक्षात घ्या. रोडवरती असणाऱ्या शांती सागर सोसायटी मधल्या लोकांनी बोलवलंय म्हणून आलोय इथं. आता कसरत करतोय आणि कसरत काय आहे ते आपण एका मॅडम कडनं ऐकायचं आहे. जरा मॅडम या साईडला या. जरा आपलं नाव सांगा आणि काय समस्या आहे सांगा. नमस्कार, मी पूर्वा पाचोरे. आम्ही शांतीसागर कॉलनीमध्ये राहतो. गेले 2-3 वर्ष आमच्या रस्त्याची हालत ही झालेली आहे. ह्या 3 अपार्टमेंट झालेले आहेत. ह्या अपार्टमेंटने पूर्ण ड्रेनेजचं पाणी रस्त्यावर सोडलेलं आहे. चालत कुणीही या रस्त्यावर जाऊ शकत नाही. अगदी गटर सोडल्यासारखं पाणी या रस्त्यावरती त्यांनी सोडलेलं आहे. आणि हे रस्त्याचे असं त्यांनी मुरुम, काल कळलं त्यांना की असं मी तुम्हाला बोलवलेलं आहे, मी तुम्हाला रिक्वेस्ट करून बोलवलं, हे मी ग्रुपवर टाकल्यावर त्यांना कळलं आणि त्यांनी लगेच हे असं मुरुम टाकलेलं आहे. आणि ह्याच्या आधी सुद्धा 2-3 वेळा त्यांनी या रस्त्यावर मुरुम टाकलाय, पण त्याचं काही पसरवलं नाही किंवा त्याच्यावर रोलर फिरवला नाही. किती तर वेळा ह्या रोडवरती आमच्या महिलांचे ऍक्सिडेंट झालेले आहेत, किती तर लोकांचे हातपाय मोडलेले आहेत सर. आणि प्रशासनाला वारंवार तक्रार करूनही कुणीही याच्यावर दखल घेतलेली नाही. वारंवार खोटी आश्वासनं दिलेली आहेत, त्याच्या व्यतिरिक्त कुणीही काही केलेलं नाही. आम्ही अगदी असमाधानी आहे सर प्रशासनाच्या कामावर. ओके. या ठिकाणी वार्ड नंबर किती आहे दादा? 17 नंबर वार्ड. हे अपार्टमेंट आहेत एवढे मोठे. या अपार्टमेंटचे ड्रेनेज संपूर्ण रोडवरती. मला या ठिकाणी बोलवलेलं आहे. यांच्या ग्रुपला पडल्यानंतर यांनी ताबडतोब हा मुरुम आणलेला आहे. त्या पद्धतीने हा रोडवर मुरुम टाकला. आता तुम्ही बघता इकडे पण बघा, हा डांबरी रोड आहे आणि नव्याने केलेला रोड. याच्यावरती आता हा जवळजवळ 1 ते 2 फूट उंचीनं हा मुरुम टाकायचं काम चाललंय. पण ड्रेनेजचं पाणी मात्र ह्यांनी रस्त्यावर सोडणार. हा कोणता कायदा? आज महानगरपालिकेचे अधिकारी त्यांना कुठले रूल्स वगैरे काही समजत नाही का? हे पाणी ड्रेनेजचं तुमच्या टेबलवरती ओतलं जाईल. होणाऱ्या परिणामाला जबाबदार तुम्ही असाल. या ठिकाणी या तुम्ही. हे पूर्ण ड्रेनेजचं पाणी आहे. वाटल्यास हे पाणी ड्रेनेजचं भरून आणून आम्ही अधिकाऱ्यांच्या टेबलवरती ठेवू शकतो किंवा ओतू शकतो. आपण ड्रेनेजचं पाणी रस्त्यावर सोडतो याचं थोडं सुद्धा भान नाहीये. मनुष्य जातीला अशोभनीय गोष्ट आहे. मी रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून सांगतो, जर का या अपार्टमेंट वाल्यांचं पाणी जे रस्त्यावर सोडले ते महानगरपालिकेनं 2 दिवसाच्या आत बंद केलं नाही तर हे पाणी भरून आम्ही संबंधित अधिकाऱ्यांच्या टेबलवरती हे पाणी ओतणार. याची तुम्ही दखल घ्या. तुम्ही सगळेजण पाणी ओतायला येणार का? येणार ना? येणार. लक्षात घ्या. हे पाणी ड्रेनेजचं तुमच्या टेबलवरती ओतलं जाईल. होणाऱ्या परिणामाला जबाबदार तुम्ही असाल याची नोंद घ्या. असंच म्हणतो. धन्यवाद.